खाशाबाच्या मागची संकट काही कमी व्हायचं नावच घेत नाहीत। हा सिनेमा प्रदर्शित होणार असं चित्र दिसतच होतं, पण तेवढ्यातच आता परत एकदा हा सिनेमा वादात अडकताना दिसतोय। काय आहे संपूर्ण विषय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। मी 8 दिवसांपूर्वी खाशाबा या सिनेमावर एक व्हिडिओ केला होता, ज्यात मी बोललो होतो की हा सिनेमा वादात अडकलेला आहे आणि त्याच्या प्रदर्शनाचे चान्सेस हे कमी दिसत आहेत। पण तेवढ्यातच राजा शिवाजी या सिनेमासोबत खाशाबा सिनेमाचा टीजर थिएटरमध्ये लावण्यात आला। टीजरमध्ये सिनेमाची रिलीज डेट तर दिली नव्हती, पण हा सिनेमा 2026 मध्ये प्रदर्शित होणार असं सांगण्यात आलं। त्यामुळेच या सिनेमाबद्दलची उत्सुकता खूपच वाढली होती, कारण मराठीतला हा पहिला एवढा भव्य स्पोर्ट्स सिनेमा असणार होता। त्याचबरोबर नागराज मंजुळे यांचा सैराटनंतर जवळपास 10 वर्षांनी येणारा मराठी सिनेमा असल्यामुळे लोकही या सिनेमासाठी खूपच एक्सायटेड होते। आणि खरं सांगायचं झालं तर जेव्हा हा टीजर थिएटरमध्ये लागला तेव्हा त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला। प्रेक्षकांनी टीजरबद्दल खूपच चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात। या सिनेमात मराठीतील मोठमोठे कलाकार ही महत्त्वाच्या भूमिकेत असणार असं कळत होतं, पण या टीजरमधून सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं होतं या सिनेमाच्या म्युझिकने आणि व्हिज्युअल्सने। नागराज मंजुळे यांच्या भाषेत बोलायचं झालं तर जाळ आणि धूर संकटच असाच काहीतरी विषय या सिनेमाच्या टीजरमध्ये पाहायला मिळाला। जिओ स्टुडिओची साथ या सिनेमाला लाभली आहे आणि निर्माती ज्योती देशपांडे यांनीही या सिनेमाला भक्कम बजेट लावलेलं दिसते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या 1 मिनिटाच्या टीजरमध्ये नागराज मंजुळे यांनी 1900चा काळ जिवंत करून दाखवला। कारण साधारणपणे जेव्हा एखादा मराठी सिनेमा जुन्या काळावर आधारित असतो तेव्हा बऱ्याच वेळा तिथे सेट आर्टिफिशियल वाटतात, लगेच कळून येतं की हे सेट आहेत। पण खाशाबाच्या टीजरमध्ये एकही फ्रेम अशी वाटत नव्हती, उलट असं वाटत होतं की सिनेमा खरंच त्या काळात जाऊन शूट केलाय। एवढं वास्तवदर्शी काम त्या छोट्याशा टीजरमध्ये पाहायला मिळालं, म्हणूनच मी तरी या सिनेमासाठी खूपच उत्सुक होतो। पण आता पुन्हा एकदा या सिनेमासमोर अडचण उभी राहिलेली दिसते, आणि विशेष म्हणजे ही अडचण काही नवीन नाही आहे, ती जुनीच आहे। तर विषय असा आहे की दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी खाशाबा हा सिनेमा 2026 मध्ये प्रदर्शित करायचं ठरवलं होतं। त्याप्रमाणे त्यांनी राजा शिवाजी सिनेमासोबत खाशाबाचा टीजर थिएटरमध्ये रिलीज केला, पण त्याच वेळी या सिनेमावर आधीपासून सुरू असलेला वाद पुन्हा चर्चेत आला। 2024 मध्ये लेखक संजय दुधाणे यांनी दावा केला होता की या सिनेमाची कथा ही त्यांच्या पुस्तकावर आधारित आहे। त्यांनी ऑलिम्पिक वीर खाशाबा या नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि खाशाबा जाधव यांच्या जीवनचरित्राचे राईट्स त्यांनी 2001 पासून स्वतःच्या नावावर रजिस्टर करून घेतले आहेत। त्यामुळे नागराज मंजुळे यांनी त्यांच्याकडून राईट्स न घेता सिनेमाचं काम सुरू केलं असल्यामुळे 2024 मध्ये संजय दुधाणे यांनी त्यांच्यावर न्यायालयात दावा दाखल केला होता। पण त्यानंतरही नागराज मंजुळे यांनी सिनेमाचं काम सुरूच ठेवलं आणि आता 2026 मध्ये ती केस सुरू असतानाच खाशाबाचा टीजर रिलीज करण्यात आला। त्यामुळेच पुन्हा एकदा पुणे सत्र न्यायालयाने नागराज मंजुळे आणि सिनेमाचे निर्माते यांना नोटीस पाठवली आहे। त्यामुळे आता परत हा सिनेमा अडकणार की काय असे प्रश्न निर्माण झाले, कारण बऱ्याच दिवसांपासून हा सिनेमा येणार असं ऐकायला मिळतच होतं, पण त्यावरचा हा वाद काही संपायचं नावच घेत नाहीये। त्यामुळेच आता प्रेक्षकांचंही असं म्हणणं आहे की नागराज मंजुळे आणि लेखक संजय दुधाणे यांनी मिळून हा वाद मिटवून घ्यावा। मानधनाचा किंवा राईट्सचा जो काही विषय असेल तो क्लिअर करावा, नाहीतर एवढी चांगली कलाकृती आणि एवढ्या मोठ्या खेळाडूची कथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणारच नाही।